मी मातंग समाजातून येतो. असा मातंग समाज की ज्याच्या शिक्षणाच्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागास समाज आहे. माझ्यामध्ये जे वैचारिक परिवर्तन झालं, फुले शाहू आंबेडकरांचं साहित्याचा जो मला ऍक्सेस मिळाला पुन्हा, त्या ऍक्सेसमुळं माझ्यासाठी एक प्रेरणा निर्माण झाली. म्हणजे बाबासाहेब अरे म्हणजे हीच किती मोठी गोष्ट आहे की आपल्यातला माणूस असा आणि संविधान लिहिलं भारताचं, आपल्यातला माणूस त्याने एवढी मोठी क्रांती केली, आपल्यातला माणूस देशातला सगळ्यात मोठा लीडर, जगभरात एवढे मोठे पुतळे आहेत, अमेरिकेत, लंडनमध्ये, कोरियामध्ये, श्रीलंकेमध्ये बाबासाहेबांचे एवढे मोठे स्टॅच्यू आहेत. तर ही बाब जी आहे ती अत्यंत प्रेरित करायची. आणि साता समुद्र पार पण जावं ती कशाची, म्हणजे लंडनमध्ये जाण्याचं सगळ्यात पहिलं स्वप्न याच्यामुळेच आहे की बाबासाहेब पुढे तर कोलंबिया विद्यापीठ किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिकले होते, हे माहिती होतं. आणि सगळ्यामुळे एक प्रेरणा बनत गेली आणि सारखं एक ध्येय हे होत गेलं की नाही अजून एक मोठी पायरी गाठायची, अजून एक मोठी पायरी गाठायची. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की या शिक्षणाच्या संपूर्ण प्रवासात काही लोकांचा सहवास, साथ, मदत आणि सगळ्यात महत्वाची प्रेरणा. कारण प्रेरणा तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, सगळ्या स्वप्न नसतील ना ते मारून टाकते, प्रतिभा मारून टाकते तुमची. तर प्रेरणा माणसाच्या आयुष्यात असणं लय महत्वाचं आणि ते बाबासाहेब माझ्यासाठी राहिलेले आहेत माझ्या संबंध आयुष्यात.